नमस्कार. एजे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज मी प्रत्येकाच्या घरोघरी बनवली जाणारी पुरणपोळी बनवणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी ज्या नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. येथे मी 1 वाटी चणा डाळ स्वच्छ धुवून 4 तास पाण्यात भिजत ठेवले होते. आता एक कढईमध्ये 3 ग्लास पाणी छान उकळी येईपर्यंत गरम करून घेऊया. पाण्याला उकळी आले की त्यामध्ये भिजवलेली चणा डाळ टाकून घेऊया. चणा डाळ 2-3 मिनटे शिजवून घेऊया आणि वर आलेल्या चणा डाळीला फेस काढून टाकूया. फेस काढल्यानं सारण छान तयार होतं. आता त्यामध्येच पाव चमच हळद आणि चिमूटभर मीठ टाकून घेऊया. हळद टाकल्यानं पुरणाला रंग छान येतो आणि मीठ टाकल्यानं पुरणपोळी चवदार होते. आता डाळ शिजेपर्यंत एका बाजूला पीठ मळून घेऊया. इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ, थोडीशी हळद आणि चिमूटभर मीठ टाकून पीठ छान 5-6 मिनटे मळून घेणार आहे. पीठ मऊसूत मळून घेतलं आहे. आता पुरणही डाळही छान शिजले आहे. त्यामध्ये 1 वाटी चणा डाळ, त्यामुळे 1 वाटी गूळ असं प्रमाण मी वापरलं आहे आणि ते प्रमाण अगदी योग्य आहे. पुरण आता 2-4 मिनटे परतून घेऊया. गूळ किसून घेतल्यामुळं पुरण लगेच शिजतं. आता त्यामध्येच पाव चमच वेलची पावडर आणि पाव चमच सुंठ पावडर टाकून घेऊया. सुंठ टाकल्यानं पुरणपोळी खाताना चव छान लागते. पुरण 3-4 मिनटे शिजवून घेऊया. त्यानंतर 1 चमच तेल टाकून घेऊया. तेल शेवटी टाकल्यानं पुरण छान तयार होतं. पुरण अजिबात चिकट होत नाही. आता 2-3 मिनटे पुरण आटेपर्यंत पुरण परतून घेऊया. पुरण शिजलं की नाही ते चेक करण्यासाठी पुरणामध्ये 1 चमच उभा करून ठेवूया. पुरण यंत्रात काढून बारीक करून घेऊया. त्यासाठी येथे मी 1 वाटी वापरले आहे. वाटी, पेला किंवा तांब्याही वापरू शकता. पुरण बारीक करून झालं की लगेच पुरणपोळी करायला घेऊया. त्यासाठी गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम केला की लगेच तव्याला तेल लावून घेऊया. असं केल्यानं पुरणपोळी तव्याला अजिबात चिकटत नाही. आता पिठाचा जेवढा गोळा तेवढाच पुरणाचा गोळा तयार करून घेऊया. पिठाला वाटीसारखा आकार देऊन थोडंसं तेल लावून घेऊया आणि त्यामध्ये पुरण गच्च भरून घेऊया. आणि वाटी सगळ्या बाजून अशा प्रकारे पॅक करून घेऊया.
इथे मी पीठ लावण्यासाठी तांदळाचं पीठ वापरलं आहे. तांदळाचं पीठ वापरल्यानं पुरणपोळी लाटायला सोपी पडते. अगदी सहज लाटता येते. ह्याच्यामध्ये अजिबात मी मैद्याचा वापर केला नाही. गव्हाची पुरणपोळी पण सहज लाटली गेली आहे. आता दोन्ही बाजूला 2-3 मिनिटे शेकून घेऊया. आता तेल किंवा तूप लावून घेऊया. अशाच प्रकारे सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेऊया. झाल्या आपल्या पुरणपोळ्या तयार. अगदी सहज होते. रेसिपी आवडल्यास लाईक करा. थँक्यू.